रात्रीचे 3 वाजले आणि रँडम ग्रुप भेटलेला आहे मला आणि मी इथं एकटी चाललेले हरिश्चंद्रगडावरती. माहीत नाही कसं पोचणार, पण आता बघूयात कसं पोचणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मंडेपर्यंत नक्की भेटेल. आय होप सो. मी ओके असेल, एडिट वगैरे करून मी ते अपलोड करेल. पण आता खरंच 3 वाजलेत आणि हे तुम्ही व्ह्यू बघू शकता. रात्रीचं काहीही दिसत नाही, काहीच दिसत नाही आहे. आणि आम्ही इथं आलो आहे अनप्लॅन, पण वाईब असली भारी येते ना, नाही सांगू शकत. पण ज्यावेळेस मी हरिश्चंद्रच्या पायथ्याशी पोचेल ना, त्यावेळेस तुम्हाला तिथला नक्कीच व्हिडिओ काढून पाठवेल. लिटरली हाँ बहुत है। श्री क्या कर रहा है? श्री मी कुठं लावलंय? सो खूप छान वाटलं हरिश्चंद्रगडावरती. ज्यावेळेस आम्ही पायथ्यापाशी चढत होतो ना, खूप अमेझिंग होतं. आणि स्टार्ट आम्ही मॅगी खाल्ली. अराऊंड 5:30 वाजले होते मॉर्निंगचे. आणि 6 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केला. आणि ट्रेक स्टार्ट केल्यानंतर आम्ही 2 तासानंतर आम्हाला असा अमेझिंग व्ह्यू भेटला बघण्यासाठी, आणि जे की खूप सुंदर होता. आणि आम्ही मी म्हणतात ना, फर्स्ट टाईम हा ट्रेक होता की मी अलोन गेले होते आणि खूप अनप्लॅन्ड होतं. पण हे अमेझिंग व्ह्यू बघून ना मला काहीच वाटलं नाही. मी 2 तास चढले ह्याचं मला काहीच वाटलं नाही की मी 2 तास ट्रेक करून एवढ्या वरती आलेले आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि इथून पुढे पण तुम्हाला असे ट्रेकिंगचे व्हिडिओज वगैरे किंवा ट्रॅव्हलचे व्हिडिओज वगैरे भेटतील. आणि कोकणकडा खरंच मी तुम्हाला म्हणते, हरिश्चंद्र ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी खरंच जावा हरिश्चंद्रगड बघण्यासाठी. तिथे 2 ठिकाणी जाऊ शकता तुम्ही, 2 ठिकाणाहून जाऊ शकता. ठीक आहे, तर आम्ही जो ट्रेक केला होता तो अराऊंड 3 तासाचा होता आणि तुम्ही 2 तासात पण तिथे जाऊ शकता, जे की इझी ट्रेक आहे. पण आम्ही हार्डवाला गेला. आणि पावसाळ्यात का नाही केला, कारण की मला पूर्ण व्ह्यू कवर करायचा होता. दॅट्स वाय मी खूप मोठा ट्रेक केला आणि मला त्याच्यामुळे मी आत्ता हा ट्रेक सुरू केला. पण खरंच सांगते, खूप अमेझिंग होतं. तुम्ही खरंच जावा आणि एक्सपिरियन्स करा. आणि खरंच तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही पुण्यात राहत असेल किंवा महाराष्ट्रात राहत असेल, जर तुम्ही गड किल्ले नाही बघितले तर खरंच तुम्ही काहीच बघितलेलं नाही आहे. आणि हा व्ह्यू बघा किती ऑसम आहे. आणि आम्ही क्लाऊड देखील बघितलं. आणि माझी बॅटरी खूप लो होती त्यावेळेस, मला नाही बाकी काही शूट करता आलं. पण खरं सांगू, जेवढं मला शूट करता आलं ना तेवढं मी शूट केलेलं आहे तुमच्यासाठी. आणि हा हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे.